नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज आपण मागच्या प्रवचनामध्ये आलवक सुत्त या संदर्भाने प्रवचन ऐकत होतो. एक भाग आपण त्यामध्ये पूर्ण केलेला आहे. आता आलवक सुत्ताचा पुढील भाग आपण आजच्या प्रवचनामध्ये ऐकत आहोत. तर आजच्या प्रवचनामध्ये आलवक भगवान बुद्धाला जे प्रश्न विचारतो त्याबद्दल आपण माहिती घेऊ. आलवक तथागतांना विचारतो, कथं सुतरती ओगं, कथं सुतरती अन्नवं, कथं सुदुःखं अच्चेती, कथं सुपरिसुज्जती. ह्या पाली गाथेमध्ये आलवक यक्ष भगवंतांना विचारतो, कथं सुतरती ओघं, म्हणजे मनुष्य तृष्णारूपी पूर किंवा ज्याला ओघ म्हणता येईल, कशा रीतीने तो ओलांडतो, पार करतो. तृष्णारूपी पूर, ज्या काही तृष्णा आहेत, या तृष्णेमध्ये एवढी काही शक्ती असते, जशी एखाद्या महापुरामध्ये एखादा सत्व सापडल्यानंतर त्या महापुराचा ओघ त्या सत्वाला खालच्या दिशेने वाहून नेतो. त्याप्रमाणेच हे तृष्णेचा ओघ अतिभयंकर आहे. या तृष्णेच्या प्रवाहामध्ये, या तृष्णेच्या पुरामध्ये जे जे सत्व येतात, तर ही तृष्णा त्यांना वाहून नेते, त्यांना पुन्हा पुन्हा भवचक्रामध्ये अडकवते. तर आलवक विचारतो, भगवान, हा तृष्णेचा महापूर आहे, तर हा तृष्णेचा महापूर कशा रीतीने सत्व त्याला पार करू शकतो? भगवंत सांगतात, तृष्णेचा महापूर श्रद्धेच्या मदतीने पार केला जाऊ शकतो. कारण तृष्णेचा महापूर हा अतिभयंकर आहे, आणि हा तृष्णेचा महापूर पार करायचा असेल तर तेथे श्रद्धा बल उत्पन्न करावं लागतं. श्रद्धाबल उत्पन्न झालं, श्रद्धेच्या बलानेच मनुष्य अतिप्रयत्न करतो, आपलं सर्वस्व कसोटीला लावतो आणि पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण आत्मविश्वासाने या तृष्णेच्या महापुराला तो पार करू शकतो. कारण त्याच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल, आपल्या ध्येय उद्देशाच्या प्रती श्रद्धा नसेल, तर तो दुर्लभ होतो, तो हतबल होतो, आणि त्याची शक्ती, त्याचे प्रयत्न, त्याची श्रद्धा येथे कमी पडते. म्हणून श्रद्धा त्याच्यामध्ये जर असेल तर त्या श्रद्धेमध्ये आत्मविश्वास उत्पन्न होतो, एक शक्ती उत्पन्न होते, आणि तो पराकाष्ठेचा प्रयत्न करून त्या तृष्णेच्या महापुराला तो पार करू शकतो, आणि श्रद्धेच्या मदतीने तो त्यामध्ये यशस्वी होतो. आलवक पुन्हा विचारतो, पुनर्जन्माचा हा जो भवसागर आहे, हा भवसागर कशा पद्धतीने
सत्व ओलांडू शकतो, कशा पद्धतीने पुनर्जन्माचा भवसागर तो पार करून जाऊन आपल्या ध्येय उद्देशापर्यंत तो जाऊ शकतो. त्यावेळेला भगवंत म्हणतात, अप्रमादाने पुनर्जन्माचा भवसागर किंवा पुनर्जन्माचं भवचक्र मनुष्य पार करू शकतो. तेथे हे महासागर जो आहे पुनर्जन्माचा, हा अत्यंत विशाल, अत्यंत दीर्घ, अत्यंत सखोल आणि भयावह आहे. आणि असा महाभयंकर पुनर्जन्माचा महासागर पार करायचा असेल तर तेथे अप्रमाद म्हणजे प्रमादवश राहून, शिथिलता बाळगून, आळस बाळगून किंवा निरुत्साही होऊन किंवा दुर्लक्ष करून हा पुनर्जन्माचा महासागर भवसागर तो पार करू शकणार नाही. म्हणून नेहमी सातत्य, प्रयत्न, अप्रमाद या माध्यमानेच तो पुनर्जन्माचा महासागर पार करू शकतो, त्याला ओलांडून तो पैलतीरी जाऊ शकतो. आल्वक पुन्हा विचारतो, मनुष्य दुःखापासून दूर कसा जाऊ शकतो किंवा मनुष्य दुःख कशा प्रकारे संपवू शकतो, कशा प्रकारे तो दुःख नाश करू शकतो. तर त्यावेळेला बुद्ध म्हणतात, मनुष्य हा नेहमी पराक्रमी असला पाहिजे. पराक्रमाच्या मदतीनेच मनुष्य दुःख नाहीसे करू शकतो, दुःख संपवू शकतो, दुःखावरती विजय मिळू शकतो. जर मनुष्यामध्ये पराक्रम नसेल, मनुष्यामध्ये वीर्य नसेल, मनुष्यामध्ये एक उत्साह, शक्ती नसेल आणि त्याचा पराक्रम कमी पडला तर मनुष्य नेहमीच दुःखी आणि दुःखीच होईल. पण जो मनुष्य पराक्रमी असतो, जो मनुष्य अत्यंत उत्साहपूर्ण असतो, वीर्यपूर्ण असतो, तर तो पराक्रम करून या दुःखाला तो संपवू शकतो, या दुःखाचं तो उच्चाटन करू शकतो. कारण जीवनामध्ये सर्वात कठीण काम म्हणजे दुःख संपविणे, दुःखाचं उच्चाटन करणे. तर मनुष्याने नेहमी पराक्रमी राहून, उत्साही राहून, कर्तव्यदक्ष राहून आपल्या जीवनाचं दुःख पराक्रमाच्या माध्यमाने संपविलं पाहिजे. आल्वक पुन्हा विचारतो, भगवान, माणसाची शुद्धी किंवा माणसाची परिशुद्धी कशा प्रकारे होऊ शकते? माणसाची परिशुद्धता, ज्यावेळेला माणसाला अशुद्धता, शुद्धता आणि परिशुद्धता ही ज्यावेळेला माणसाला समजते, ती प्रज्ञेच्या माध्यमाने, ती ज्ञानाच्या माध्यमाने. जो मनुष्य ज्ञानी आहे, प्रकांड पंडित आहे, जो महान प्रज्ञाने युक्त आहे, असा मनुष्य आपल्या जीवनाची परिशुद्धता ही प्रज्ञेच्या माध्यमाने तो प्राप्त करू शकतो. पुढील प्रश्नामध्ये आल्वक पुन्हा भगवंतांना विचारतो,
कथं सुलभते पय्यं कथं सुविन्दते धनं कथं सुकीर्तिं पप्पोति कथं मित्तानि गंथती. यामध्ये आलवक विचारतो, मनुष्य प्रज्ञा कशा रीतीने प्राप्त करतो. मनुष्य कशा रीतीने प्रज्ञा प्राप्त करतो. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, अत्यंत सखोल आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये प्रज्ञा ही सर्वश्रेष्ठ असा एक धम्म आहे, उपलब्धी आहे की ती प्राप्त केल्याने मनुष्याला मनुष्य जीवनाचं पूर्णत्व अवस्था प्राप्त होते. म्हणून आलवक विचारतो, कोणत्या माध्यमाने कशा रीतीने प्रज्ञा प्राप्त केल्या जाऊ शकते. त्यावेळेला भगवंत म्हणतात, अरहंताद्वारे निर्वाण प्राप्त केलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचा जो श्रद्धापूर्वक अभ्यास करतो, जो श्रद्धापूर्वक त्या धर्माचं पालन करतो, जो कुशल अकुशल कर्मविपाकाचं फळ जाणतो, अनुभवतो, जो सती संप्रजन्यायुक्त होऊन आचरण करतो, जो सावधान दक्ष जागृत माणूस सेवाभावी वृत्तीने सेवाभावीच्या माध्यमाने प्रज्ञा प्राप्त करतो. म्हणजे प्रज्ञा प्राप्त करण्याचे उपाय भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते म्हणजे अरहंताद्वारे निर्वाण पद प्राप्त केलेल्या मार्गाचं, आर्य अष्टांगिक मार्गाचं जो श्रद्धापूर्वक अभ्यास करतो. म्हणजे ज्या मार्गाने, ज्या सम्यक मार्गाने, ज्या मध्यम मार्गाने अरहत लोकांनी आचरण करून निर्वाण पद प्राप्त केलेलं आहे, तो आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा. या मार्गाचं अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत सम्यक दृष्टीने आचरण करून अभ्यास करतो, त्याला प्रज्ञा प्राप्त होते. कारण आर्य अष्टांगिक मार्गामध्ये शील, समाधी आणि प्रज्ञा हे 3 बाबी सांगितलेल्या आहेत. जो मनुष्य शीलवान असतो, जो शीलामध्ये प्रतिष्ठित होतो, तो चांगल्या प्रकारे समाधीचा अभ्यास करतो. जो चांगल्या प्रकारे समाधीचा अभ्यास करतो, समाधीमध्ये पारंगत होतो, समाधामध्ये प्रावीण्य मिळवतो, तो समाधीच्या माध्यमाने आपल्यामध्ये असलेले विकार, क्लेश, वेगळ्या वाईट प्रवृत्ती याला तो जाणून त्याचं आपल्या आचरणामधून उच्चाटन करतो. समाधीच्या मार्गाने मनाची
शुद्धता करतो. ज्याप्रमाणे शिलाच्या माध्यमाने कायेची शुद्धता, वाचेची शुद्धता होते, त्याचप्रमाणे समाधीच्या मार्गाने मनाची शुद्धता होते. मनामध्ये जे काही क्लेश, विकार, जे काही अकुशल धर्म उत्पत्तीचे कारणं असतात, या सर्व अकुशल धर्म जाणून त्याचे उच्चाटन समाधीच्या मार्गाने केलं जातं. मन परिशुद्ध केलं जातं. मन परिशुद्ध झाल्यानंतर कायेचे, वाचेचे, मनाचे कुशल कर्म त्या ठिकाणी आचरण करून तो आपले जीवन जगत असतो. आणि जे काही आपल्या मनामध्ये मिथ्या दृष्टी, मिथ्या भावना किंवा अज्ञान जे असतं, हे प्रज्ञेच्या माध्यमाने त्याची परिशुद्धता केल्या जाते. तो परिशुद्ध होतो काया, वाचा, मनाने आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करून शील, समाधी, प्रज्ञेमध्ये प्रतिष्ठित होऊन. तर तो व्यक्ती सर्व कुशल अकुशल कर्म, त्याचं विपाक, त्याचं फळ तो जाणतो, समजतो. अत्यंत ज्ञानयुक्त सजग होऊन तो आचरण करतो. तो अत्यंत दक्ष राहतो, अत्यंत जागृत राहतो, सावधान राहतो आणि सेवाभावी वृत्ती मनामध्ये बाळगून कसल्याही प्रकारचा अहंकार, गर्व, मीपणा न उत्पन्न होऊ देता नम्र होऊन सेवाभावी वृत्ती ठेवून दुसऱ्याला मदत करून तो माणूस प्रज्ञा प्राप्त करतो. तर प्रज्ञा प्राप्त करणे ही अत्यंत एक कठीण गोष्ट आहे. कारण सर्व प्रज्ञाप्राप्तीसाठी शिलापासून, समाधीपासून तर प्रज्ञेचा उगम होईपर्यंत सर्वच अतिदक्षतेने सद्धम्माचं पालन करावं लागतं. त्याच वेळेला प्रज्ञेचा उगम होतो, प्रज्ञा विकसित होते. त्यानंतर पुन्हा आल्वक प्रश्न विचारतो, तो धन कशा प्रकारे मिळवतो? मनुष्य धन कशा प्रकारे मिळवतो? तर धन हे त्याचे वेगळे वेगळे स्तर असू शकतात. इहलोकामध्ये जे धन मनुष्य कमावतो, हे इहलोकीय धन, इहलोकामध्ये उपयोगी असणारं. पण जे लोकोत्तर धन आहे, लौकिक धन माणसाला शिलाचं पालन करून, धम्म आचरण करून उत्साही राहून, प्रयत्नशील राहून, उद्योगी राहून आपले ध्येय उद्देशापर्यंत जो समर्पित भावना ठेवतो, तो अत्यंत निष्ठापूर्वक प्रामाणिक प्रयत्न करतो आणि लौकिक धन तो प्राप्त करतो. त्याला या इहलोकामध्ये लौकिक धनाची कमतरता होत नाही. कारण तो नेहमी उद्योगी असतो, प्रयत्नशील असतो, सजग असतो आणि आपले ध्येय उद्देश समोर ठेवून तो अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्नशील असतो. असा माणूस लौकिक धन
प्राप्त करतो. पण जो मनुष्य आपल्या धम्म आचरणामध्ये जो नेहमी सजग असतो, प्रयत्नशील असतो, जो ध्यान, मार्ग, फल प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो, प्रयत्न करतो, वीर्यवान असतो, ध्यानाच्या माध्यमाने, मार्ग आणि फळाच्या माध्यमाने जो लोकोत्तर धन प्राप्त करतो, तर तो मनुष्य आपल्या धम्म आचरणाने, ध्यान मार्गाने, समाधीच्या मार्गाने मार्ग आणि फळाची प्राप्ती करतो, ज्यामध्ये सोतापती मार्ग आणि फल, सकृतागामी मार्ग आणि फल, अनागामी मार्ग आणि फल, अरहत मार्ग आणि फल, अशा पद्धतीने जो ध्यान साधना करून लोकोत्तर धन प्राप्त करतो, तर तो सुद्धा लोकोत्तर धनामध्ये तो नेहमी आनंदी आणि सुखी असतो, स्वतःचं कल्याण करून घेतो. म्हणून जे लौकिक धन आणि लोकोत्तर धन जे आहे, ते हे दोन्ही धन मनुष्य उत्साह, प्रयत्न आणि आपल्या ध्येयाच्या प्रती सदैव समर्पित भावना ठेवून हे दोन्हीही प्रकारचे लौकिक आणि लोकोत्तर धन मनुष्य प्राप्त करत असतो. आल्वक पुन्हा विचारतो, भगवान, मनुष्य जीवनामध्ये कीर्ती कशा प्रकारे प्राप्त करतो, कशा प्रकारे तो कीर्तिमान होतो? त्यावेळेला भगवंत म्हणतात, जो मनुष्य नेहमी सत्यवादी असतो, सत्यवचन बोलतो, सत्य मार्गाने चालतो, तो त्याचा सत्यवादी मार्ग, सत्यवादी वचन, सत्यवादी त्याचं आचरण, ते त्याच्या जीवनास कीर्ती प्राप्त करून देतात. ही कीर्ती, हे त्याचं आचरण त्याला जीवनामध्ये कीर्तिमान बनवतात. म्हणून मनुष्य जीवनामध्ये कीर्ती प्राप्त करतो, तर ती सत्य वचनामुळे, सत्य आचरणामुळे तो कीर्तिमान होतो. आल्वक पुन्हा एकदा विचारतो, भगवान, मनुष्य जीवनामध्ये मित्र कशा प्रकारे मिळवितो? मित्र कशा प्रकारे जीवनामध्ये तो जोडतो? भगवान उत्तर देतात, जो व्यक्ती दानशूर असतो, जो व्यक्ती दुसऱ्याला नेहमी मदत करतो, जो व्यक्ती दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभाग नोंदवतो किंवा दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि त्यांना दुःखापासून वाचविण्याचा प्रयत्न करतो, जो त्यांचं दुःख कमी करतो, सुख वाढविण्याचा प्रयत्न करतो, अशा दानशूर व्यक्तिमत्वामुळे, अशा दानी त्याच्या त्यागामुळे, दानशूरतेमुळे तो आपल्या जीवनामध्ये मित्र जोडतो, मित्र मिळवतो.
अशा प्रकारे भगवान बुद्धाने आलोक यक्षाला वेगळ्या वेगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याचं पूर्णपणे समाधान होईपर्यंत योग्य अशी उत्तरं देऊन आलोक यक्ष अत्यंत संतुष्ट होतो, अत्यंत प्रसन्न होतो आणि पुन्हाही भगवंत आलोक यक्षाला म्हणतात, ज्या श्रद्धावान गृहस्थामध्ये सत्य, धम्म, साहस आणि त्याग हे 4 गुण असतात, तो परलोकात गेल्यावरही शोक, दुःख, पश्चाताप करीत नाही. आलोकाचा प्रश्न होता की भगवान, कोणत्या प्रकारे आचरण केल्याने इहलोकातून परलोकात गेल्यावर माणसाला पश्चाताप, शोक करायची पाळी येत नाही. म्हणजे या इहलोकामध्ये जीवन जगत असताना माणसाने कोणते कर्म केले पाहिजेत, कोणते धर्माचं पालन केलं पाहिजे की या इहलोकातून हा व्यक्ती निघून गेल्यानंतर परलोकात त्या व्यक्तीला शोक करायची पाळी येत नाही किंवा त्याला दुःख भोगायची पाळी येत नाही. त्यावेळेला भगवंत म्हणतात, जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सत्य, जो सत्यावरती विश्वास ठेवतो, सत्याची कास धरतो, सत्य आपल्या जीवनामध्ये तो जोपासतो, असं सत्य, धम्म, जो अधम्माने वागत नाही, जो धर्मधर आहे, धर्माचं पालन करतो, जो मनुष्य साहसी आहे, हिम्मतवाला आहे, धैर्यवान आहे, तो माराच्या किंवा दुष्ट लोकांच्या प्रभावाला डगमगत नाही, आपला सत्याचा मार्ग सोडत नाही, आपलं धम्म आचरण तो थांबून अधम्माकडे वळत नाही, असा साहसी, अत्यंत पराक्रमी, हिम्मतवाला आणि जो नेहमी त्याग भावना ज्याच्यामध्ये आहे, उदारतेची भावना आहे, दुसऱ्याला मदत करण्याची भावना आहे, असा त्यागी मनुष्य ज्याच्यामध्ये हे 4 गुण असतात, सत्य, धम्म, साहस आणि त्याग, तर असा मनुष्य इहलोकामध्ये जीवन जगताना इहलोकाचं जीवन संपल्यानंतर परलोकात गेला तरीही त्याच्यावरती शोक, दुःख सहन करण्याची पाळी येत नाही, त्याला परलोकामध्ये सुद्धा शोक आणि दुःख उत्पन्न होत नाही. अशा प्रकारे भगवंतांनी अत्यंत समर्पक, कुशल आणि अत्यंत विद्वत्तापूर्ण उपदेश, प्रश्नाची उत्तरं आल्वक यक्षाला देऊन आल्वक यक्षाला अत्यंत प्रसन्न केलं, आनंदी केलं आणि आनंदी होऊन यक्ष अत्यंत संतुष्ट होतो, भगवंतांना वंदन करतो. तर त्यावेळेला
भगवान म्हणतात, हे यक्षा, जो सत्यवादी आहे, जो संयमी आहे, ज्याने इंद्रियाचं दमन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यागाची भावना आहे, क्षमाशीलता ज्याच्यामध्ये आहे, माफ करण्याची ज्याची प्रवृत्ती आहे, जो अत्यंत शांत आहे, याच्यापेक्षा श्रेष्ठ असे गुण इहलोकात अस्तित्वात आहेत काय? भगवंत आल्वकाला प्रश्न करतात. आल्वक अत्यंत शांत होतो आणि विचार करतो. आणि भगवंत पुन्हा त्याला म्हणतात, या संबंधी तुला जर काही इतर श्रमण ब्राह्मण यांना विचारण्याची इच्छा असेल, तुझ्या मनामध्ये याबद्दल काही किंतु परंतु असेल, तर तू कोणत्याही श्रेष्ठ श्रमण ब्राह्मण यांना विचारून तुझी तसल्ली करून घे, तुझी सांत्वना करून घे. त्यावेळेला आल्वक यक्ष भगवंताला म्हणतो, मी आपला जो काही उपदेश ऐकला तो ऐकून मी आता धन्य झालो आहे. मला हे सर्व काही कळालेलं आहे. आता यापुढे मी कोणत्याही श्रमण ब्राह्मण यांना कशाला विचारू? भगवंताने हा उपदेश देऊन मला खूप प्रसन्न केलेला आहे, मला खूप आनंदी केलेला आहे, समाधानी केलेला आहे. ज्याप्रमाणे पालथा झालेला घडा, पालथे पडलेलं भांडं उलथं करावं, अंधारामध्ये जे डोळस आहेत त्यांना पदार्थ दिसावेत म्हणून मशाल प्रज्वलित करावी, प्रकाश करावा आणि त्या प्रकाशामध्ये सर्व वस्तू डोळस व्यक्तीला दिसाव्यात. त्याचप्रमाणे आपण ज्ञानाची प्रकाश पेटवून सर्व काही प्रकाशमान करून मला हे तुम्ही विविध उपदेश देऊन, विविध मार्गाने उदाहरणं देऊन समजावून सांगितलेलं आहे. तर मी जिवंत असेपर्यंत बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाऊन भगवंतांनी मला आजीवनपर्यंत शरण गेलेला उपासक समजावं. अशा पद्धतीनं आल्वक यक्ष अत्यंत प्रसन्न होऊन भगवान बुद्धाला वंदन करतो आणि सांगतो की मी आता इथून पुढे गावोगावी शहरोशहरी जाऊन तथागतांचा कल्याणकारी धम्म मी लोकांना सांगेल. लोकांना तथागतांच्या धम्माला, संघाला किंवा तथागतांना शरण येण्यासाठी, तथागतांचा धम्म कल्याणकारी, मानवाचं कल्याण होण्यासाठी, दुःखापासून मुक्त होण्यासाठी मी तथागतांच्या सद्धम्मासाठी प्रयत्न करेल, त्याचा प्रचार प्रसार करेल. कारण मी
आजीवन तथागतांचा उपासक आहे असं म्हणून आल्वक यक्ष भगवान बुद्धाला शरण येतो. त्यांचा तो अत्यंत श्रद्धावान उपासक बनतो. तर निश्चितच बुद्धिवान आल्वक यक्ष अत्यंत सखोल, अत्यंत गंभीर, अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घेतो. निश्चितच तथागतांनी हा जो उपदेश आलोक यक्षाला दिलेला आहे, हा उपदेशसुद्धा आपल्या जीवनामध्ये निश्चितच क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे आलोक यक्ष तथागतांचा सद्धम्माचा मार्ग स्वीकारून ज्ञान ग्रहण करून प्रकाशमान झाला, त्याच्यामध्ये धम्मज्योत निर्माण झाली, धम्मप्रकाश निर्माण होऊन स्वतःच्या जीवनाचं कल्याण त्याने करून घेतलं. त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनाचं कल्याण या धम्म उपदेशाने करून घ्यावं, हीच सर्वांच्या प्रती मंगल कामना आहे. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं.